नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला आज आपण शिकूया स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। जसे की नवोदय स्कॉलरशिप आणि ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी उपयुक्त। तर आपण बघूया स्थानिक किंमत। स्थानिक किंमत कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक या स्थानावरून ठरते। म्हणजे एक आपल्याला संख्या दिलेली आहे, त्या संख्यामध्ये त्या अंकाची किंमत काय आहे, म्हणजे तो कोणत्या स्थानावर आहे त्यावरून त्याची स्थानिक किंमत कळते। आता आपण बघूया स्थान। बघूया स्थान। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी। हे झाले आपले जी संख्या दिलेली आहे ना त्या संख्येचे स्थान। म्हणजे हे स्थान आपल्याला डावीकडून उजवीकडे जाताना संख्येची किंमत कमी होते आणि उजवीकडून डावीकडे जाताना संख्येची किंमत ही वाढते 10च्या पटीने। चला तर आपण बघूया। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, कोटी, आणि 10 कोटी। 10 कोटी म्हटल्यावर किती शून्य असायला पाहिजे? 8, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। हे झाली आपली संख्येची, म्हणजे त्याचे स्थान, कोणत्या स्थानावर आहे तो, त्याची किंमत। आता आपण एक संख्या घेऊया। आता संख्या कोणती घेऊया? चला माझा मोबाईल नंबरच घेते। 83 17 24 19। आता आपल्याला हा 8 कोणत्या स्थानावर आहे? एकक। 9 दशक, 1 शतक, 4,000, 2 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी आणि 10 कोटी। ही झाली आपली डावी बाजू आणि ही झाली आपली उजवी बाजू। म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना
संख्येची किंमत ही कमी होते आणि उजवीकडून ही डावीकडे जाताना संख्येची किंमत ही वाढते. चला आता इथे आपण त्याचे स्थान पण बघितलेले आहे. आता ही संख्या वाचन कशी करायची. 83,17,24,198. 83,17,24,198. आता आपण याच्यावरती उदाहरणं बघूया.